मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी पाखर संकुल परिवाराच्या सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी मंडळ सेवकांचे आभार मानतो। गेले 84 पासून सर मी तुमचा विद्यार्थी होतो 88च्या दरम्यान साधारण तेव्हापासून सरांना माहिती आहे की सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये सहभागी आणि घरचाच पत्रकारितेचा वसा असल्यामुळं वडील आमचे त्यांनी दैनिक सुरू केलं होतं सांज नावाचं सोलापुरात ते, आणि त्याच्यानंतर सोलापुरात एक वृत्तवाहिनी सुरू झाली होती त्या काळात, जुन्या काळामध्ये साधारणतः 90 ते 92च्या दरम्यान वृत्तदर्शन, सोलापूर वृत्तदर्शन। तर ती वाहिनी चालवण्याचं काम, ही दोन्ही कामं मी सांभाळली। मधल्या काळात वृत्तदर्शन हे काय म्हणजे मी तिथं सेवा देत होतो मोफत, तर ते बंद झालं। पण त्या पत्रकारितेचा म्हणजे इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता, आणि मी ज्यांच्यात माझा मूळ जन्म झाला तो ती छापील वर्तमानपत्र, असे 2 वेगवेगळे विभाग असतात। तर या माध्यमातून मला जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली। तर त्याची एक परंपरा आहे, सेवामय क्षेत्र आपण निवडलं की त्याच्यामध्ये आपल्याला उदरनिर्वाह किंवा पैशाची अपेक्षा फारशी ठेवता येत नाही। मी आज इथे हे एवढ्यासाठी सांगतो की हे जे क्षेत्र पाखर संकुलचं निवडलं आणि त्याच्यासाठी ट्रस्टी म्हणून काम करतात किंवा सेविका, निश्चित पोट भरण्यासाठी पैसे लागतात, पण त्यांना मर्यादाही माहिती आहे। त्यामुळं सेवामय भाव हा ती कधी विसरणार नाहीत याची खात्री आहे आणि कधीच विसरले नाहीत। गोवा कुटुंबाचं आमचा स्नेह गेल्या अनेक वर्षांचा आहे। आमच्या घरातले म्हणजे आईसुद्धा त्या ठिकाणी त्या सुब्राय मठामध्ये जायचे आणि दररोज त्यांचा आमचा कौटुंबिक संबंध। या कुटुंबाने सुद्धा सोलापूरची सेवा चांगली केली। मला वाटतं बुवांचे नातेवाईक पत्रकार क्षेत्रामध्ये होते, सोलापुरातले प्रसिद्ध बुवा त्या काळामध्ये म्हणजे PTI सारख्या PTI सारख्या वृत्तसंस्थेमध्ये त्यांनी काम केलं होतं। त्यांनाही पत्रकारितेचा वारसा आहे। तर चांगल्या जे समाजामध्ये वाईट घडतं त्याच्याच बातम्या प्राधान्याने प्रसार माध्यमं देतात असं नव्हे। लोकांची जशी आवड आहे तशा पद्धतीच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक ट्रेंड या क्षेत्रात आला। हे क्षेत्र सुद्धा माणसांमधल्याच एका वर्गाचं आहे। त्यामुळं जे सर्व समाजामध्ये गुणदोष असतात तसे गुणदोष आता आमच्या क्षेत्रातही आले, हे मान्य करावे लागेल। परंतु अजूनही वारसा जपणारी किंवा एक ध्येयाने प्रेरित होऊन कार्य करणारी, समाजाप्रती आपलं उत्तरदायित्व आहे हे समजून काम करणारी काही मंडळी आहेत आणि त्यांना ओळखून तुम्ही हा असा सेवेचा आनंद देता, याबद्दल मी तुमच्या सगळ्या परिवाराचं अभिनंदन करतो। कारण इथे आल्यानंतर आता ही जी सगळी आकडेवारी ऐकली किंवा यांच्या कार्याची पद्धत ऐकली आणि खरोखरच एक आई वडिलांचा आनंद किंवा आधार देण्याचं, पालकत्व देण्याचं काम या संस्थेमार्फत होतं। बालपणात जे मुलांवरती संस्कार होतील ते संस्कार शेवटपर्यंत जातात। मी माझ्या नेहमी अनेक ठिकाणच्या भाषणामध्ये, कार्यक्रमामध्ये किंवा माझ्या लिखाणामध्ये हे करतो, समाज जर सुधारायचा असेल, समाज इतका बिघडलेला आहे की त्याला एक मोदी येऊन किंवा एक फडणवीस येऊन सुधारणार नाही देश आता आपला। तर प्रत्येक क्षेत्रातला प्रमुख हा त्यांच्या कार्यपद्धतीनं, त्यांच्या ध्येयानं आता स्वतःला वाहून घेतलं पाहिजे आणि त्याची सुरुवात ही लहानपणापासून मुलांच्या किंवा बारक्या पाल्यांच्या आयुष्यात आली शिक्षकांच्या रूपानं, तर निश्चित समाज घडेल। एक साधं उदाहरण होतं, आपल्या पंतप्रधानांनी पहिल्या 5 वर्षात ज्यावेळेला ते निवडून आले त्यावेळेला एका सार्वजनिक कार्यक्रमात ते हजर राहिले आणि तिथे एका पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या हस्ते होतं। प्रकाशन झाल्यानंतर त्याला जे कव्हर लावलेलं होतं ते कव्हर त्यांनी तिथं फेकलं नाही, त्यांनी ते सगळ्यांच्या समोर आपल्या खिशामध्ये घातलं आणि तो संदेश ज्या वेळेला नंतर जगभर गेला आणि त्याच्यानंतर ही सगळी स्वच्छतेची मोहीम देशव्यापी झाली, हे झालं। म्हणजे तुमचा प्रमुख जो ज्या पद्धतीने वागतो किंवा कशा पद्धतीनं एक संदेश देतो त्याचे परिणाम असे भरपूर होत असतात।
आणि देशभर मग स्वच्छता मोहीम राबवली गेली. आपण पाहतोय गेल्या काही वर्षापूर्वी आपल्याला कचरा टाकण्यासाठी स्वच्छता ग्रहापर्यंत जावं लागायचं. आता स्वच्छताच्या गाड्या म्हणजे त्या गाड्या कर्मचारी बांधव आपले घेऊन आपल्या घरापर्यंत येतात. म्हणजे असा बदल एक प्रमुख नेतृत्वानं बदल स्वतःमध्ये करून घेतला की संपूर्ण सिस्टम कशी बदलते असं झालं, असं आपल्याला या उदाहरणाच्या निमित्तानं दिसून आलं. तर अशाच पद्धतीनं समाजामध्ये एक चांगल्या घटकामध्ये काम करणाऱ्या या संस्थेनं आपल्या पुढे एक आदर्श घालून दिलेला आहे. आज मी या ठिकाणी फार काही प्रबोधन आणि फार काही मार्गदर्शन करणार नाही. यापूर्वी कळत न कळत म्हणजे मला कधी या कार्यक्रमाला बोलवतील हिचा काही संपर्क येईल असं नाही. एक घरच्यासारखं म्हणून बुवाताईंचं आलं पत्रक, कांबळे सरांकडनं आलं पत्रक की त्याच्यावर फार काही विचार करायचे नाही, फोटो नाही ते बघायचं, फोटो आलाय येतो का नाही वाट बघायचं, नसेल तर कधी कधी फोटोही मागून घ्यायचं, फोटो द्या त्या कार्यक्रमाचा. किंवा ती मुलं आलेली आहेत त्यांचे फोटो छापता येतात का नाही तो नियमही माहिती नव्हता. म्हणजे मुलांचे फोटो छापून त्यांची बातमी द्यायची का नाही, पाकर संकुलात नवीन बाळाचा प्रवेश किंवा असं आपण ती माहिती द्यावी लागायची. पूर्वी ती प्रसार मला वाटतं प्रसिद्धीची पद्धत होती, असं एक पालक इथं आलेलं आहे आणि त्याची अशी माहिती आहे. पण आता अलीकडं तेही येत नाही, कदाचित नियम बदलले असतील त्यामुळे ती येत नाही माहिती. पण त्यासुद्धा आम्ही आल्यानंतर त्या माहिती वगैरे प्रसिद्ध करत होतो. यापुढील काळात सुद्धा तुम्ही मगाशी सर म्हटल्याप्रमाणे की चांगलं काम करणाऱ्या संस्था आता आपण प्रसिद्धीमध्ये थोडंसं कमी पडतोय आणि आपलं प्रेझेंटेशन किंवा आपलं मार्केटिंग म्हटलं तरी चालेल हे आपण केलं पाहिजे. तुम्हाला पुढे येऊन आता इतकं स्पर्धात्मक युग आणि व्यावसायिकपणा त्याला वाढलेला आहे, त्यामुळं तुमच्यापर्यंत पुढे येणार नाही, आपण लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता केवळ प्रसार माध्यमांवर तुम्ही अवलंबून नाही. एखाद्या प्रसार माध्यम तुम्हाला जर थारात येत नसेल, त्याला जर तुमच्या कार्याची कदर नसेल तर तुम्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोहोचू शकता. तर त्या पद्धतीनं आपण त्यावरती जास्त फोकस केला तर समाजामध्ये अजूनही अनेक प्रकारे चांगले लोक आहेत. त्यांना आपलं कार्य दिसल्यानंतर आपली जी अपेक्षा आहे किंवा आपल्याला मदतीचा जो आधार हवा आहे, तुम्हाला उत्पन्न म्हणून नको आहे, ते खर्च भागला तरी तुम्ही त्याच्यामध्ये समाधानी आहे. आणि निश्चित समाजामध्ये अशा अनेक घटक आहेत की ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. तर तुम्ही थोडंसं प्रसिद्धीमध्ये कमी पडताय. आमच्याकडं तर तुम्ही पाठवत राहा, आम्ही देतच राहतो. पण सोशल प्लॅटफॉर्मचा एक फायदा घ्या आणि तो लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा. आज या 22व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला शुभेच्छा देत असताना मला अतिशय आनंद होतोय. आपलं असंच कार्य वाढत राहो आणि संधी मिळाली तर मला 25व्या वर्षाच्या कार्यक्रमाला तुम्ही बोलवा. मी तिथं पब्लिकमध्ये बसून सुद्धा तो आनंद लुटेल आणि दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला माझ्याकडनं ज्या पत्रकारितेच्या माध्यमातून ज्या अपेक्षा आहेत त्या अधिकाधिक पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन. आज या ठिकाणी बोलवल्याबद्दल पुन्हा संपूर्ण पाकर संकुल परिवार, शुभराय मठ परिवाराचं मी आभार मानतो आणि धन्यवाद.